तुमच्यामध्ये इतकी शक्ती आहे, मी प्रचाराला येतो तुमच्या, तुम्ही कारखाना उभा करा, सगळी कापडं त्या जयंत पाटलाची काढू. त्यांना कार्यकर्ते जे आहेत ते नेता मानतील, त्यांनी तर आज पहिला बिताडावरचा जयंतरावचा फोटो काढून गुपचूप तर नदीत नेऊन टाकला पाहिजे. जयंतराव झोपलंच नाही. जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही. जो सर्वेतले एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे, लय हुशार आहे, ती कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय. अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय. आता समजा उदाहरणार्थ जयंतराव पाटील कुठलं स्वतः काम करू शकतात का? नाही करू शकतात, कारण ते कायम सत्तेमध्ये होतं आणि सत्तेत असल्यानंतर काम करायची गरज राहत नाही. आता दुर्दैवानं त्यांच्या 14 ते 19 देवाभाऊ मुख्यमंत्री होते, मध्ये जरा गद्दारी करून 19 ते 22.5 का किती पर्यंत होते, 22.5 पर्यंत का 21.5 पर्यंत, ते आकडा मला माहित आहे, 22.5 पर्यंत ते घुसले 2.5 वर्ष. परत ते आता बेरोजगार झालेले आहेत. जयंतराव सारखे असे महाराष्ट्रात, हे जयंतराव एक नाव आहे, अशी अनेक नावं आहेत की ती आता बेरोजगार आहेत. ते लगेच इकडे घुसायला लागले, तो भाग वेगळा, त्यांना ते जुळत नाही बेरोजगार राहणं. आपण राहू शकतो पण त्यांना ते जमत नाही. आता जयंतरावचा उद्योग काय? सहकारी संस्था बंद पाडणे, सहकारी संस्था बंद पाडणे, कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, बंद पाडायच्या आणि नंतर त्या विकत घ्यायच्या, घशात घालून घ्यायच्या. आता जयंतरावचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचाच भाग महाकाली साखर कारखाना आहे. हे एक झालं उदाहरण. त्याचा दुसरा भाग आहे मानगंगा सहकारी साखर कारखाना, सोनार सिद्धनगर आटपाडी. जतचा कारखाना टाकला, ते राजाराम पाटलांचं 3रं का 4थं युनिट आहे. पैलवान संभाजी पवार अप्पा यांचा कारखाना घशात घातला. आता बघा, आपण पाप पुण्य मानणारी लोक आहोत आणि त्यामुळं जयंतरावला सगळ्यात पाप कुणाचं लागेल तर पैलवान संभाजी अप्पा पवार यांचा कारखाना जो ढापला, याचं पाप जयंतरावला सगळ्यात जास्त लागेल. कारण संभाजी पवार अप्पा मला विधानसभेचे आमदार असताना मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये 1 तास ही स्टोरी सांगत होती. मी तर एकदम छोटा कार्यकर्ता होतो, पण त्यांनी मला 1 तास हा विषय सांगितला आणि त्यामध्ये त्यांचं एक वाक्य होतं की राजाराम पाटलाचा फोटो माझ्या देवाऱ्यात आहे. जयंतराव एक तर पुण्यतिथीला नसेल तर जयंतीला राजाराम पाटलाच्या पुतळ्याला हार घालत असेल, मी रोज आरती करतो, मी रोज अगरबत्ती लावतो आणि त्या फोटोचं पूजन करतो, त्याचं बक्षीस मला जयंतरावने असं दिलेलं आहे. हे कुणाचं वाक्य आहे? पैलवान संभाजी पवार अप्पांचं वाक्य आहे की त्याने माझा कारखाना ढापला. आता त्यांना महाकाली कारखाना ढापायचा आहे. बघा प्लॅनिंग, 5 वर्ष कारखाना बंद आहे. मागं पुढे आकडा असू शकतो, मी काय एवढा कारखान्याचा अभ्यास केला नाही. 280 एकर जमीन आहे, दर 35 लाख रुपये पुढच्या प्लॉटचा आहे, मागं 15-20 लाख तर असेल. कारखान्याला जमीन जास्तीत जास्त 50 एकर म्हणजे हायेस्ट 50 एकर म्हणजे सगळं त्यांचं त्यामध्ये बसतंय. 50 एकर राहिली 230 एकर. आता कर्ज किती असेल? 140 कोटी. ओटीस तुम्ही किती बंद केलं या जिल्ह्यामध्ये? अनेक पुढाऱ्यांची ओटीस कर्ज केली. 100 कोटीचं 20, 30, 40, 50 कोटी भरून घ्यायचं, बाकीचं माफ. आज तुम्ही विचार करा, जर सरासरी 20 लाख रुपये गुंठ्यानं जमीन धरली, 40 गुंठ्यामधले 30 गुंठे जमीन विकायला मिळते, तर तुम्ही हिशोब लावून बसा घरी कॅल्क्युलेटर वरती घेऊन. 280 पैकी 50 एकर जमीन कारखान्याला ठेवली आणि राहिलेली 230 एकर गुणुले 30, तेवढे गुंठे म्हणजे 20 त्रिक 60, 6,000 आणि 6 त्रिक 18, किती गुंठे झाले बघा, हिशोब करा, कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही. हे आपल्या जिल्ह्याचे नेते. कारखाना कुणाचा? सभासदांचा. 18,000 सभासद तुमचे, त्यातले 1800 कर्नाटकामधले. मंगळसूत्र कुणी घाण ठेवली, कुणी 7-12 उतारेवरती कर्ज काढलं, सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्यांनी हा कारखाना उभा केलाय. अरे तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, तुमचं विजन काय पाहिजे की बाबा हा कारखाना सभासदांचा कसा राहायला पाहिजे. ते विजन तुमचं आहे का? ते विजन तुमचं नाही आहे. तुमचं विजन आहे फक्त सभासदांचे कारखाने ही आपली स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करणं. आता मला वाटतंय कारखान्याची निवडणूक लागली आहे, मला सगळ्या सभासदांना सांगायचं आहे की तुम्ही सगळे ताकदीनं पॅनेल उभा करा. नेत्याची आवश्यकता नाही तुम्हाला. तुमच्यामध्ये इतकी शक्ती आहे, मी प्रचाराला येतो तुमच्या, तुम्ही कारखाना उभा करा, सगळी कापडं त्या जयंत पाटलाची काढू, पण कारखाना लोकांच्या ताब्यामध्ये ठेवू. अरे बँकेमध्ये तुम्ही इतका भ्रष्टाचार करताय. आजच मला वाटतं काल बातमी वाचली, पेपरला आलंय, जिल्हा बँकेचा दणका.
जिल्हा बँकेचा दणका काय, 5 सूतगिरण्याचा लिलाव काढला. अरे लिलाव काय, ही त्याच लोकांना परत त्या सूतगिरण्या द्यायच्या आहेत. 100 कोटी कर्ज असलं का त्या 20 कोटीला द्यायचे आहेत. हा दणका असतो का? अशा पद्धतीचं चालतं का? आम्हाला 1 लाख रुपयाचं कर्ज मागायला गेला तर तिथं सोसायटीचा सचिव देत नाही. ते म्हणते रानात जातोय, ऊस आहे का, कापूस आहे का, तुमचं डाळिंबाची बाग आहे का, द्राक्षाची बाग आहे का, मग तुम्हाला आम्हाला कर्ज मिळतंय. 1 लाख रुपये थकीत राहिलं, बँकेत साहेब आपल्या दारामध्ये येत आहे, तुम्ही पैसे कधी भरताय, नाहीतर आम्ही तुमचं नोटीस काढतो, 101 करतो, अमुक करतो, तमुक करतो, लिलाव काढतो. अरे बाबांनो, ज्यांनी हे कारखाने बुडवले, खाल्ले, त्या लोकांचं तुम्ही काहीच करत नाही. आमच्या गरीब लोकांच्या पाठीमागे तुम्ही लागलाय. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की महाकाली कारखान्याची जर निवडणूक लागल्यास, मला वाटतं आजपासून 11 तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहे. तरुण सगळ्या पोरांनी या अर्ज भरा. त्यामध्ये म्हणजे तुमचं नावं नसतील, आपल्या जुन्या लोकांचे असतील, त्यात पण अट्टी काय टाकून ठेवल्या असतील, ऊस घातला, अमुक तमुक परत सगळं जरा बघा व्यवस्थितपणे. आणि तशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लावा. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना तुम्ही जाऊ देऊ नका. हे काही नाही, आता जतचा कारखाना एवढा मोठा, मला 200-250 एकर तिथं पण जमीन आहे. आमच्या आटपाडीची जमीन आहे 227 एकर, तिथंही 5 लाख रुपयाचा दर आहे. ते पण आता त्यांचं सेटलमेंट झालंय. जयंतराव सगळ्याचा मोरके आहे, बाकी काय नाही. सगळ्या पार्टीच्या ह्यांना कारखाना हेच विकतोय. आता कशा पार्टी चालले, तर कोण कोण लोक आहेत की कसे आहेत तुम्ही बघा. आता आम्ही तर आटपाडी मानगंगा बचाव मोहीम आम्ही हातामध्ये घेतोय. तिथल्या लोकांचा मला आग्रह आहे की तुम्ही लिडरशिप केली पाहिजे. मी उद्याच या संदर्भात सचिनदादा बैठक ठेवली आटपाडीमध्ये की ज्या सभासदांना वाटते कारखान्यात पाहिजे तर कारखाना आम्ही जाऊ देणार नाही. मग काय करावं लागेल ते आम्ही करू. तसं तुम्ही सुद्धा, अरे महाकाली साखर कारखाना हे तालुक्याचं अर्थवाहिनी आहे. इथल्या सगळ्या लोकांना आता 7-10 हजार रुपये बाहेरच्या कारखान्यांना ऊस तोडीसाठी स्वतः खर्च करावा लागतोय. तर आता कारखाना पाणी नव्हतं तेव्हा कारखाना सभासदांचा होता. आता पाणी आलं आणि सभासदाचा कारखाना राहत नाही, तो प्रायव्हेट लोकांचा होतोय. जतला पाणी गेलं, तिथला कारखाना प्रायव्हेट लोकांचा होतोय. आटपाडीला पाणी आलंय सगळ्या ठिकाणी, तिथला आता कारखाना प्रायव्हेट करायचा आहे. म्हणजे हे कुठलं धोरण आहे? हे कुठलं जयंतरावचं समाजकारण आहे? हे कुठल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं आणि लोकांचं हित हे लोक जोपासतायत? हे सगळं बेगडी आणि नाटकी सगळा विषय होता. यांना बोलणारं कुणी नाही. तुम्ही या विषयावरती बोला. मी काय, माझा काय वैयक्तिक शत्रू नाही जयंत पाटील, माझा त्याचा बांधाला बांध नाही. परंतु तुम्ही जी भूमिका जिल्ह्याच्या बाबतीमध्ये घेताय, का नाही कवठेमंकाळला एखादा मोठा कारखाना आला? का कवठेमंकाळ मधल्या तरुणांच्या हाताला काम इथल्या इथं मिळत नाही? आटपाडीमध्ये का नाही एखादी एमआयडीसी आली? तुम्ही एवढे वर्ष सत्तेमध्ये आहे, एवढे वर्ष तुमच्याकडं मंत्रालयामधलं महत्वाची पद तुमच्याकडे होती, जतला का नाही मिळाला? आता मी आमदार होण्यापूर्वी मी प्रयत्न केला तर 1,500 एकरामध्ये एमआयडीसीला मंजुरी सरकारनं दिलेली आहे. आता मी साधा माणूस आहे, छोटा माणूस आहे. मी काय तेव्हा विधानसभेचा आमदार नव्हतो, मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि माझा तालुका पण जत नव्हता. मी तिथं उभा राहणार याची शाश्वती पण नव्हती. पण मला तिथल्या लोकांच्यासाठी काहीतरी करावं वाटलं म्हणून एका साध्या आमदारानं विधान परिषदेचा प्रयत्न केला. तर 1,500 एकरामधली एमआयडीसी येऊ शकते, तर कवठेमंकाळला का नाही? आणि हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा. सरकारमध्ये राहिलेली माणसं आहेत 15-15 वर्ष, जिल्ह्यामध्ये मोठं नेतृत्व. यांनी ठरवलं तर काही झालं असतं, पण यांना काही करायचं नाही. तुम्हाला गुलाम म्हणून तुम्ही राहायला पाहिजे. ते आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या मागे पुढे पळायला पाहिजे, त्यांचे बॅनर लावले पाहिजेत, फटाकड्या उडवल्या पाहिजेत, त्यांच्या बरोबरचा एक फोटो काढून तुम्ही घरात भिंतीवर नेऊन लावला पाहिजे. माझी आणि जयंतरावची ओळख आहे, ह्याच्या पलीकडं काही नाही. आणि ह्यातून तुम्ही बाहेर पडा, त्याचा काही उपयोग नाही आहे. बहुजन समाजाला तर माझी विनंती आहे, राजकारणाशिवाय तुम्हाला सन्मान मिळू शकणार नाही, अजिबात मिळणार नाही. आज मी एकटा आमदार आहे. जिल्ह्यातल्या कुठल्याही बहुजनानं माझ्याकडे यायचं, गरीब मराठ्यापासून सगळ्या लोकांनी. तुमचं काम करून देण्याची जबाबदारी माझी, कुठल्याही मतदारसंघातला असा. मला शिराळ्या वाळल्यापासून लोक माझ्याकडे येतात, आमचं असं असं काम आहे तुम्ही करून द्या. परंतु हे एका लोकांचं काम नाही मित्रांनो. एक गोपीचंद आमदार झाला म्हणून प्रश्न निकाली निघत नाही. असे असंख्य गोपीचंद महाराष्ट्रामध्ये तयार व्हावे लागतील. असंख्य लोकांना लढावं लागेल. तुम्हाला संघर्ष करायची तुमची तयारी असली पाहिजे. पोलीस स्टेशन तुमच्यावर केसेस पडणार, जेलमध्ये तर जावं लागणार. गेलं पाहिजे तुम्ही. ज्याला लढायचं आहे ना, ज्याला काम करायचं आहे, ज्याला बदल करायचा आहे, त्यानं या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलंच पाहिजे असं माझं मत आहे.
आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करताना तुम्ही सगळ्या विषयामध्ये अशा बाबतीमध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. अरे आपल्या पाठीमाग बिरोबाचा आशीर्वाद आहे. तुम्ही लक्षात घ्या, बिरोबाचा आशीर्वाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शक्ती जर तुम्ही आम्ही एकत्रित केली ना, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. इतकी ताकद या दोन्ही विषयामध्ये आहे आणि ते विषय घेऊन आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जर ते विषय घेऊन पुढे नाही गेला तर काही होणार नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा या सगळ्या बाबतीमध्ये. कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी पाणी आलेलं आहे. एखादं दुसऱ्या गावात पाणी नसेल, मला वाटतंय वरच्या टेंबूचं टप्पा क्रमांक 6चं पाणी जे यायचं आहे तेवढीच गावं राहिली, बाकीची सगळी पाणी आता सगळ्या गावात आलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा, किती निवडणुका झाल्या? 5-5 वर्षामध्ये 5-5 मीटर सुद्धा काम झालं नाही, परंतु निवडणुका त्याच्यावरती झाल्या. एकटा देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर, संजयराव तुम्हाला मान्य करावं लागेल, नागपूरमध्ये राहणारा माणूस त्यांचं इकडे देणं घेणं नाही. इस्लामपूर वाल्याला जतची काळजी वाटली नाही, सांगलीवाल्यांना जतची काळजी वाटली नाही, तासगाववाल्यांना आटपाडीची काळजी वाटली नाही, परंतु इथून 800 किलोमीटर नागपूरला राहणाऱ्या देवाभाऊंना काळजी वाटली की सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक दुष्काळी गावामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी हजारो कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले. आता तुम्ही विचार करा, देवाभाऊ नुसत्या सांगलीचा विषय नाही, अख्ख्या महाराष्ट्रातला दुष्काळ मिटवण्याची क्षमता त्या नेतृत्वामध्ये. मी काय उगाच त्यांचं कौतुक करत नाही, त्यांच्याकडे ती हिंमत आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे. एकट्याच जतला 2000 कोटी रुपये दिले. आणि जयंतराव जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी किती दिले तर तुम्ही सगळे पत्रकार हिशोब काढा, त्या लोकांना द्या ना समोरासमोर. 2.5 वर्ष जयंतराव जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांच्याकडे सगळ्या दुष्काळी योजना करण्याचे अधिकार होते. आणि देवाभाऊ आता 2.5 वर्ष जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी किती महाराष्ट्रातल्या योजनांना पैसे दिले आणि जयंतरावनी किती दिले? जयंतराव 2.5 वर्ष महाराष्ट्राचे जलसंपदा खात्याचे मंत्री असताना 5 योजनाला पैसे दिले. किती? 5 योजनाला. आणि देवाभाऊ राज्याचे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर 125 योजनाला पैसे दिले. किती किती फरक आहे? किती? मग आता कुणाला नेता मानायचं? आता तुम्ही तर मानत नाही, पण जे त्यांना कार्यकर्ते जे आहेत ते नेता मानतील, त्यांनी तर आज पहिला बेताडावरचा जयंतरावचा फोटो काढून गुपचूप तर नदीत नेऊन टाकला पाहिजे. गुपचूप जरा तुम्हाला इज्जत जाईल पै पाहुण्यात, लय रुबाब आधी केलेला असतोय, पण काय उपयोग नाही रे. त्यांचं गाव आहे कासेगाव, हे तुम्हाला माहित आहे ना सगळ्यांना. कासेगाव मधलं पोलीस स्टेशन भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. मी तुमच्या बरोबर बोलत असताना कवठेमहांकाळचं तरी आपल्या सरकारच्या स्वतःच्या हद्दीत आहे, पण जयंतरावच्या गावचं पोलीस स्टेशन हे आता भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. संजयराव ह्याच्यावरती अग्रलेख लिहा उद्या. इस्लामपूरच्या पोलिसांना अजून स्वतःला राहायचं हक्काचं निवासस्थान नाही आहे. ह्या लोकांनी आपल्या जिल्ह्याचं 20-20 वर्ष राजकारण केलं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ह्याचं मला सगळ्यात वाईट वाटतंय की ज्यांच्याकडे विजन नाही, जे काम करू शकत नाहीत. आता आम्ही जतसाठी आटपाडीसाठी कार्डियाक अँब्युलन्स मागं मी लावून धरला होता विषय. डॉक्टर साहेब, कार्डियाक अँब्युलन्स तुम्ही बघितलं एकाला 50,000 रुपये भाडं घेतात. इथून पुण्याला जायचं म्हटलं तर सर्वसामान्य लोकांची ती कपॅसिटी नाही आहे. आता आटपाडीची अँब्युलन्स आली आहे आणि पुढच्या महिन्यात जतची येईल गरिबांसाठी. अरे तुमच्याकडे सगळे आहेत ना. 800 कोटी रुपये जिल्हा नियोजन मध्ये पैसे आहेत. आपल्या नुसत्या जिल्ह्याचं बजेट 800-900 कोटी रुपयाचं आहे. कुणाला दिलं तुम्ही? किती नंदीवाल्यांच्या वस्तीवरती तुम्ही रस्ते केले? किती लोणारी समाजाला तुम्ही निधी दिला जिल्हा नियोजन मधून? गरीब लोक जे आहेत वाड्या वस्त्यावरती राहतात, अरे त्यांचा लोकप्रतिनिधी नाही, पण लोकप्रतिनिधीचं काम आहे समान वाटप झालं पाहिजे. ज्या लोकांना आमदाराकडे जाता येत नाही त्या लोकांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून मी जतच्या लोकांनी मला निवडून दिलंय. मी पहिल्यांदा सांगितलं माझ्या सगळ्या सहकार्यांना की ज्या लोकांना कधीच राजकीय पद मिळालं नाही त्या लोकांना पहिल्यांदा आपण पद देऊ, आपण मागच्या लाईनीमध्ये बसू आणि त्यांना पुढच्या लाईनीमध्ये बसवू. हे धोरण आम्ही आता जतमध्ये राबवतोय. जे आमच्या अधिकारात असेल तेवढं. आमच्याकडे काही मोठे अधिकार नाहीत, पण जे अधिकार आमच्याकडे आहेत
आमदार म्हणून ते आम्ही डॉक्टर साहेब आम्ही ठरवून सगळ्या लोकांना न्याय देतोय, तशी भूमिका आम्ही घेतली आहे. या जिल्ह्यामध्ये वसंत दादा पाटील आणि राजाराम पाटील 2 गट, आता पण येतं पेपरला छापून 2 गट. अरे कशासाठी गट, कसले गट? मी जबाबदारीनं बोलतोय. वसंत दादांच्या पासून जयंतराव पाटलांच्या पर्यंत जेवढे नेते या जिल्ह्यामध्ये झाले त्यांच्या 100 पट काम हे एकट्या नागनाथ अण्णा नायकोडींनी केलंय. हे मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी. नागनाथ अण्णा नायकोडींनी ते आपल्याला मतं मागायला आले नाहीत, ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, पण त्यांच्यामुळं कृष्णेचं पाणी हे जतला मिळू शकतं, कृष्णेचं पाणी हे कवटेमंकाळला मिळू शकतं, हे आटपाडीला, हे खानापूरला, हे सांगोल्याला, हे मंगळवेड्याला, हे तिकडं फलटणला, मानला, खटावला, अलीकडच्या दुष्काळी भागाला हे कृष्णेचं पाणी मिळू शकतं. ही संकल्पना पहिल्यांदा नागनाथ अण्णा नायकोडींनी मांडली. राजाराम पाटलाचे 4-4 ठिकाणी पुतळे बसले, पण नागनाथ अण्णाचा बसू शकला नाही. का हो? एखाद्या गार्डनला नाव नाही, एखाद्या इमारतीला नाव नाही. माझी मागणी आहे सरकारकडे की टेंबू योजनेला नागनाथ अण्णा नायकोडींचं नाव दिलंच पाहिजे. आणि त्यांचा तालुका इस्लामपूर आहे, त्या इस्लामपूर मधल्या एखाद्या चांगल्या स्मारकाला, स्मारक बांधायचं राहू द्या, पण एखाद्या चांगल्या इमारतीला, एखाद्या मोठ्या गार्डनला नागनाथ अण्णांचं नाव द्या ना, की ज्या माणसानं निस्वार्थपणे आमच्यासाठी, लाखो लोकांच्यासाठी, ज्यांनी स्वतःचा पैसा खर्च करून, कारखान्याचा पैसा खर्च करून आम्हा लोकांना जागृत केलं, आम्हा लोकांना लढायला उभा केलं. आटपाडीला पाणी परिषद घेतली 13 दुष्काळी तालुक्यांची, आणि मग लोकांच्या मध्ये एक चळवळ तयार झाली, आणि मग 95 नंतर या योजनांचा सगळ्या विषय पुढे आला. आणि मनोहर जोशी साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, आणि त्यांनी या योजनांचा शुभारंभ केला. पण त्याची सुरुवात 92 साली ही नागनाथ अण्णा नायकोडींनी केली. मोठ्या लाखोच्या समाधी घ्यायचे, गावागावात असेल तर त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, हे कशामुळं, हे कशासाठी, या सगळ्या विषयामध्ये आपण जाण्याची आवश्यकता आहे. कवटेमंकाळ तालुक्यामध्ये आपल्या तरुणांची एक फौज तयार करा. तुम्हाला कसली अडचण आली मला सांगा, मी तुमच्या बरोबर ठामपणे उभा आहे. तुम्हाला कुठली कसली अडचण येऊ देत नाही. कुणी खोटं केलं, पोलीस स्टेशनला त्रास दिला, तुमच्यावरती चुकीचे खटले दाखल केले, काही होणार नाही. पण तुम्ही एक चळवळ तयार करा, एकत्रित या आणि आपली सुरुवात करा जोरदार. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुरुवात होते का बघा, विचार करून एक चांगलं पॅनेल तगडं उभा करा ना एका बाजूला. बघा कसा दणका होऊन जातोय. हे राजकारणामध्ये प्रचंड ताकद असते. तुम्ही जरा केलं ना ते होऊ शकतं. आता मला नगरपालिकेचे कामगार भेटले, स्वच्छता करणारे कामगार. म्हणजे आमची नगरपालिका इतके दिवस झाले अजून आम्हाला परमनंटच केलं नाही. आमचं ते यादीत नाव आलं, आता आले होते ना. अरे कोण बघणार, कुणी तर बघितलं पाहिजे. गरीब माणसं आहेत, स्वच्छता करणारी लोक म्हणजे गरीब लोक आहेत, त्याची कुणी तर बाजू घेतली पाहिजे ना. मोठ्याची बाजू कुणी घेईल, गरिबांची बाजू घेईल. आता सांगलीमध्ये 1200 कर्मचारी असेल की त्या कर्मचाऱ्यांना अजून परमनंटच केलं नाही, ते मानधनावरती आहेत. 1986 ला मानधनावरती लागणारे कर्मचारी अजून मानधनावरती आहेत. माझा जन्म 82चा आहे, म्हणजे तुम्ही विचार करा. आज ती लोक 1200 लोक आज गरीब 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 लोक आहेत. मुंबईमध्ये मंत्रालयाला पाठी घालतात. आम्ही आता ती फाईल पुटअप केलेली आहे. काही दिवसामध्ये त्यांचं परमनंट ऑर्डर सरकारच्या माध्यमातून निघेल. हे उद्योग सुरू आहेत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळे या विषयामध्ये कवटेमंकाळ तालुक्यानं, आता बाकीच्या तिकडे आपण हात घालायला नको, पण कवटेमंकाळमध्ये आपण विषय घेऊ शकतो. पूर्वी कवटेमंकाळ आणि आटपाडी असा मतदारसंघ होता. ते असतं तर बरं झालं असतं, मला जतला जावं लागलं नसतं. आणि आता परत पुनर्रचना आहे, काही घडू शकतं. सांगली जिल्ह्यात कुठेही तुम्ही चालताय त्यामुळे काय नाही, पुनर्रचना आहे. आता 2019 पूर्वी 2026 ला परत मतदारसंघाची पुनर्रचना होते. त्यामुळं कवटेमंकाळ आता काही लोक बोलतात आता मतदारसंघ पण वाढणार आहे. त्यामुळं कवटेमंकाळ स्वतःच एक विधानसभा क्षेत्र होऊ शकतं. त्यामध्ये ते खरी खोटी माहिती नाही, पण 2 लोकसभा होणार किंवा विधानसभेचे मतदारसंघ छोटे छोटे होणार असं एक लोकांच्या मध्ये चर्चा आहे. मंत्रालयात पण चर्चा आहे,
लोकांचे पण अधिकृत नाही उद्या मनात गोपीचंद पडळकरनी अशी घोषणा केली असा काही विषय नाही. मी काही तेवढा मोठा माणूस पण नाही, परंतु असं होऊ शकतं. त्यामुळे तयारी लागा, काही चिंता करू नका. आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी लोकसभेला उभा राहिलो तेव्हाही तुम्ही मला चांगली मदत केली होती 2019च्या लोकसभेला, बरोबर ना? सगळी फाटकी फाटकी माणसं आम्ही एकत्रित झालो. गावात आता ते गट तसाच आहे. ग्रामपंचायतला ती लोक लढतात. बऱ्याच गावामध्ये तसंच आहे. मला फोन करतात ते तेव्हाचा आपला गट झालाय, आता आम्ही सरपंच झालोय. तेव्हाचा गट होता, आता आपला डेप्युटी सरपंच झालाय. आपले 4 सदस्य निवडून आलेले आहेत. एखादा विचार पेरला ना तो लोकांच्या पर्यंत खोलवर जातो. आणि त्यामुळं कवठेमंकाळमध्ये आज तुम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे, राहुलदादा असतील, रमेश नाना असतील, सगळी राजू असेल, सगळी टीम असेल, त्यांनी एक खूप चांगला कार्यक्रम घेतलाय. माझ्या सत्काराचा एक निमित्त आहे, परंतु तुमच्यामध्ये एकत्रित येण्याची भावना ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयार व्हावी आणि ती संघटितपणा एकत्रित येऊन तुम्ही काहीतरी चांगला निर्णय राजकीय दृष्ट्या घ्यावा असं मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतंय. कवठेमंकाळमध्ये माझा सन्मान होतोय ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. कारण माझं कवठेमंकाळशी खूप संबंध आहे. संजय भाऊ तर मला मी 2002 सालापासून तुम्हा सगळ्यांना ओळखतोय आणि तेव्हापासून तुम्ही मला बघितलंय. मी काय फार मोठ्या घरातला अशातला भाग नाही, पण बाहेरच्या लोकांना वाटणार ह्याला काहीतरी लॉटरी लागली, पण त्यांना माहित नाही मी काय काय केलंय. मुंबईच्या वगैरे लोकांना वाटणार ह्यो काय मध्येच घुसलाय, ह्यो नुसता पवारांना बोलतोय त्याच्यावर आमदार झाला का, पण त्यांना माहित नाही आपण काय काय इकडं कार्यक्रम केलेले आहेत, सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत, किती वेळा जेलमध्ये गेलोय, माझ्यावरती केस टाकलेल्या. त्यांना वाटतं अरे हो काय असंच आहे काय, त्यांना माहित नाही. ज्यांनी माझ्यावरती केस टाकली तेव्हा त्यांच्या चड्ड्या फाटक्या होत्या आणि मी सफारी गाडीतनं फिरत होतो. परंतु त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं आता त्या विषयावरती बोलायचं नसते, ती लोकांना नाहीत, त्यामुळे त्या विषयावरती मी बोलत नाही. जीवन माणसाची कापडं काढता येतील, बाकीच्या लोकांवरती बोलणं उचित होत नाही. परंतु जतकरांनी माझा खूप सन्मान केला. विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं, मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल, कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे, ते माझ्या विरोधात असायचे, मला येत नाही निवडून. ते तिकडं वर रिपोर्ट करायचे 5, हे येत नसते. पण मला कॉन्फिडन्स होता. डॉक्टर आरडी साहेब, आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे. सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती. जयंतराव झोपलंच नाही. जयंतराव हा एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही. अहो, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो, माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो, लोक म्हणजे गोपीचंद काही बोलतो. आता तुम्ही सांगा, मी विधान परिषदेचा आमदार झालो, माझ्या बरोबर सगळेच आमदार, उद्धव ठाकरे साहेब असतील, आपल्या नीलम गोरेताई असतील, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले, अन्य असतील 9 जण आम्ही होतो. आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते. आणि आमदार झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय. मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना, कोरोनाचा काळ होता, सगळं लॉकडाऊन होतं, कोण कोणाला भेटत नव्हतं, बोलत नव्हतं. त्यांनी विनंती केली की आता माझं 6 महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय. मोदी साहेब मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी मान्यता दिली. आता आपल्याला वाटतं पडलंच पाहिजे, असंच झालंय म्हटल्यावरती आपल्याला वाटतं ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला व्हायचं. पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली. निवडणूक पूर्ण बिनविरोध, सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध. आता आम्हाला निरोप आले, आम्ही गेलो तिकडं, अर्ज वगैरे सगळं भरणं झालं. गुप्त होतं, ते कुणालाच माहित नव्हतं कुणाचा अर्ज भरणार काय, टीव्हीवरती वेगळीच नावं होती. आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो. सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो. आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही, पार्टीचे वकील होते. आणि माझा फोन सायलेंट. देवाभाऊंचे 4-5 मिस कॉल, चंद्रकांत दादांचे 4-5 मिस कॉल. परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले. मी फोन लावला, अरे तू कुठं आहे? मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे. अरे ताबडतोब जा म्हटले, तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय. आता म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, आपल्याला काही प्रॉपर्टी नाही, इन्कम टॅक्स नाही, काही मानगड नाही. तोपर्यंत एका डीवायएसपीचा फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एसपी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्या विषयीची माहिती मागवलेली आहे. म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय, आणि तुम्ही लपवलंय, खोटं आहे, ऍफिडेव्हिट चुकीचं घातलंय आणि अशी माहिती मागवली. मग मी तिथून गेलो विधान भवनामध्ये, काही 2 मिनिटाचं अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते 2 आमदार उठले राष्ट्रवादीचे. ते म्हणजे आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप आहे.
ते निवडणूक निर्णय आक्षेप काय, तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत, तुम्ही वाचले नाहीत, तुम्ही आक्षेप कसं घेणार? तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या. दुसऱ्यांदा बोलले, तिसऱ्यांदा बोलले, आक्षेप आहे. अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे, तुम्ही आक्षेप नाही, आमचं वेगळं आक्षेप आहे. काय तर गोपीचंद पडळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा. मग त्यांनी एक नियम वाचून दाखवला. ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही, तुम्ही हायकोर्टामध्ये जावा. हे प्लॅनिंग कुणाचं? जयंतराव. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे. मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही, त्यांच्या पार्टीनं मला आमदार केलं नाही, पण ह्याची उगत जळायला लागली आहे. ह्यानं सगळे वकील कामाला लावले. जिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता तो कागद द्यायला. अरे म्हणलं मी काय असाच पुढारी झालोय का? आणि मग ह्याची साठी निघून गेली. याने एवढं व्याप केलं जयंतरावची, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा? म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो. आता काय खायला परवड? ही काय संस्कृती आहे का? अरे कसली ही संस्कृती आहे का? एक गरीबाचं पोरग विधान परिषदेचा आमदार होतोय, ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही, तुमच्या पार्टीमुळे होत नाही. माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा. आता तर मग कसं झालं सर बघा ना, जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल. जतमध्ये त्यांनी एवढे प्रयत्न केले, पण त्यांचा उपयोग नाही. त्यांची ती क्षमता नाही. त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका 1-2 वर्षापूर्वी चाचपणी केली. तुमच्या आला तर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जतमध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय, पण ते काही मेळ बसत नाही. लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही. परत त्यांनी प्रयोग केला हातकणंगले लोकसभा, तिथं पण मेळ बसला नाही. सर्वेच येत नाही. ते सर्वेतलं एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे. लय हुशार आहे, ती कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय. अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय. टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल, पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही. जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार. तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी. आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना. तुम्ही कारखाने सोडून द्या. म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे. त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं. अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय इथल्या सभासदांचा? जयंतरावला माझा आव्हान आहे, तो कारखाना सोडून द्या. तो सभासदांचा कारखाना आहे. आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले, तिथं कारखान्याच्या माध्यमातून. महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघता? हा तुमचा तालुका आहे. आटपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे? तो तुमचा तालुका आहे. अरे तुमचं गाव कासेगाव ते शिराळा मतदारसंघात आहे. तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जतमध्ये येऊन गोपीचंद बाहेर आलाय. आधी जतची माणसं हुशार आहेत. जतच्या माणसांना सांगायला लागत नाही. झडपीत जाऊन बघा, 10 सरपंच भेटले का 8 जतचेच असतात. मंत्रालयात जाऊन बघा, कुणी येत नाही. जतची पोरं तिथं भेटतात. कशाला आलाय? मंत्र्यानं माझं काम आहे. एवढे हुशार लोक आहेत ते. त्यांना कुठल्या बाजूनं वारं सुटलंय त्यांना माहित आहे. कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी घालवायचं हे पण त्या लोकांना कळतं. एवढी शार्प लोक आहेत जतची.